नमस्कार. आरती कुकिंग रेसिपीमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण काळा मसाला बनवत आहोत. म्हणजे जो आपण वर्षभरासाठी उन्हाळ्यात काळा मसाला बनवून ठेवतो तो आपण आज करतोय. मी 1 किलोचा काळा मसाला करते. मी हे 1 किलो धने घेतले स्वच्छ करून. तमालपत्र 50 ग्रॅम आहे, भाज्या 50 ग्रॅम आहे, हळकुंड 50 ग्रॅम आहे, बडीशोप 50 ग्रॅम आहे, खसखस 50 ग्रॅम आहे, जिरे 50 ग्रॅम आहे आणि साधी हिरवी विलायची 50 ग्रॅम आहे आणि बदाम मी 100 ग्रॅम घेतलेत. म्हणजे फक्त बदाम आपण थोडे जास्त वापरतोय, म्हणजे बदामामुळे आपला मसाला खूप सुंदर होतो आणि टेस्ट पण खूपच मस्त येते त्याला. आणि हे जे दुसरं जे साहित्य आहे हे मी 25 ग्रॅम वापरले सगळं. दालचिनी 25, लवंग 25, मोठी मसाला विलायची 25, नाकेश्वर 25, शहाजिरे 25 आणि मिरे 25, कर्णफूल 25, जावित्री 25 आणि हिंग पण घेतला आपण 20 ग्रॅम हिंग आहे आणि सुंठ मी 25 ग्रॅम घेतली आणि जायफळ 4 नग वापरले. तर मग आता हे सगळं साहित्य आपण स्वच्छ करून एका लोखंडाच्या कढईत भाजून घेऊ आणि आपल्याला थोडं सेपरेट भाजायचं आहे सगळं, म्हणजे एकत्र भाजायचं नाही. आणि लोखंडाच्या कढईत आपण मंद आचेवर मस्त हे सगळं साहित्य भाजून घेऊ. सर्वप्रथम मी गॅस चालू करून धने कढईत टाकले. आता आपण थोडे करून सगळे धने भाजून घेऊ. याला 2-3 वेळेस भाजावं लागते, म्हणजे हे जास्त धने 1 किलो, त्याच्यामुळे याला थोडे करून मी 2-3 वेळेस भाजते. धने आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे. जास्त लाल करायचे नाही आपल्याला, एकदम मीडियम भाजायचे, एकदम काळे पण करायचे नाही आणि जास्त कच्चे पण नाही ठेवायचे. आता हे धने भाजून बघू शकता आपण, असे भाजायचे आपल्याला. आपल्याला एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हा मसाला बिना तेलाचा भाजायचा आहे. याला आपल्याला अजिबात तेल टाकायचं नाही भाजताना, म्हणजे आपल्याला हा मसाला वर्षभर टिकवायचा आहे. आणि तेल जर टाकून भाजा तर वेळेस आपल्याला नंतर बरेच दिवस झाल्याच्या नंतर थोडासा पोटवास येऊ शकतो तेलाचा, त्याच्यामुळे आपल्याला हा सगळा मसाला बिना तेलाचा भाजायचा आहे. धने सगळे भाजून झाले. आता मी हळकुंड भाजते. मी हळकुंडाचे थोडेसे तुकडे करून घेतले, कारण हळकुंड खूप कडक असतात, ते हातून भाजले गेले नसते, म्हणून मी याला थोडंसं तुकडे करून घेतले. आता मी याला थोडंसं मंद गॅसवर भाजून घेते 5 मिनिटं. रेडीमेड मसाले वापरण्यापेक्षा आपण घरी मसाला करून भाज्या केल्या तर भाज्याची चव खूपच छान येते आणि वर्षभर आपल्याला मसाला आणायची गरज राहत नाही. त्याच्यासाठी आपण हा मसाला नक्की करून बघा. याचं मेन हा मसाला एकदम चविष्ट आहे आणि त्याच्यामुळे भाज्या पण आपल्या खूपच छान होतात. आता आपली दालचिनी पण भाजून झाली आहे, आपलं खोबरं पण भाजून झाले, लाल असं भाजून घेतले. हे त्याच्यात मिक्स करून देते. आणि ह्या मसाल्यात मी आपली लाल मिरची आणि लसूण कांदा वापरलेला नाही. मला असं वाटतं आपण जर लाल मिरची लसूण कांदा जर ताजं जर तळून भाजी करताना जर टाकला तर भाजीची टेस्ट अजून खूपच सुंदर येते. त्याच्यामुळे मी मिरची आणि कांदा लसूण याच्यात टाकलेलं नाही. ही मसाल्याची रेसिपी खूपच सुंदर आहे, एकदा तुम्ही करून बघा. आता आपल्याला हा मसाला 2-3 तास छान थंड होऊन द्यायचा आणि मग कांडप मशीनमधून दळून आणायचं आहे. तर मी आता याला 2-3 तास थंड होऊन देते आणि मशीनमधून दळून आणते. मी हा मसाला कांडप मशीनमधून दळून आणलाय, बघू शकता खूप मस्त झालाय. त्याने दिला पण छान, अगदी आपल्याला पाहिजे तसा दिला बारीक. मी याच्यात पण काढलाय थोडासा, म्हणजे याच्यात बसत नव्हता म्हणून. आपला जवळजवळ हा 1.25 किलो मसाला झालाय. आपले 1 किलो धने होते आणि बारीक जे दुसरे आयटम होते ते जवळजवळ सगळे मिळून 20-21 आयटम होते. त्याच्यामुळे असा मसाला आपला हा भरपूर झालाय. आपल्याला आता वर्षभर मसाला टिकतो हा. आणि हा मसाला अशा स्वच्छ काचेच्या बरणीत हवाबंद झाकण पाहिजे, त्याचं एकदम टाईट
तशा भरणीत आपल्याला हा मसाला ठेवायचा आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या मसाल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी पण होत नाही. खूपच मस्त, याची टेस्ट खूपच भारी ह्या मसाल्याची. एकदा तुम्ही नक्की करून बघा. आपला मसाला भाजीला टाकण्यासाठी पूर्णपणे तयार झाला. ह्या मसाल्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, आपण बघू शकता. मसाल्याची रेसिपी आपल्याला कशी वाटली हे मला कमेंट करून कळवा. जर व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया अशा पुढच्याच एका छान रेसिपीमध्ये. धन्यवाद.